तो संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अमूल्य योगदानानं गाजवलेला आहे। मग ते हिंदी गाणी असू द्या, मराठी असू द्या, बंगाली असू द्या, गुजराती असू द्या, अनेक भारतीय आणि परदेशी गाण्यांमध्ये भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी जी आहेत ती गायलेली आहे। आणि संगीत क्षेत्रामध्ये लता मंगेशकर यांच्या सावलीतून स्वतःची एक वेगळी ओळख जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आशाताईंनी निर्माण केली। आणि त्यांनी पॉप असू द्या, गझल असू द्या, शास्त्रीय संगीत असू द्या किंवा मग भावगीत, भक्ती गीत असू द्या किंवा कॅबरे, अशा या विविध प्रकरणाच्या गाण्यांमध्ये आपली जी एक वेगळी छाप आहे ती सुद्धा या ठिकाणी उमटवल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळालं। त्यामुळे त्यांची जी गाणी आहेत ती अजरामर आहेत। आपण पाहतोय बघा, बरेचसे नेते पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये त्यांच्या फूल आहेत, गुलाबांचे ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या आशाताईंवरती त्याची उधळण केली जाते। एक भला मोठा ट्रक जो तो सुद्धा प्रसार माध्यमांसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि हा जो रथ आपण पाहतोय स्वर्गरथ, तो सुद्धा आता त्यांच्या घरातून पेनिन्सुलाच्या दिशेनं आता पुढे निघताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। बरेचसे लोक आहेत, महिला असू द्या किंवा वयोवृद्ध असू द्या, हे सगळे आशाताईंच्या या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहे। याचं एकच कारण आहे ते म्हणजे आशाताईंवर फार अफाट जे प्रेम आहे ते त्यांच्या कलेवर, त्यांच्या गाण्यावरती, या सगळ्या चाहत्यांचं, आणि त्यामुळेच हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बरेचसे बॅनर आज सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये लागलेले, अभी न जाओ छोड़ के दिल अभी भरा नाही। आणि हीच भावना आहे, ही संपूर्ण देशाची भावना आहे, महाराष्ट्राची भावना आहे, मुंबईकरांची भावना आहे। आपण पाहतोय बघा, बरेचसे जे दिग्गज गायक आहेत ते सुद्धा आशाताईंच्या या स्वर्गरथामध्ये बसलेले आहेत। आणि असंख्य मराठी गीत असू द्या किंवा भावगीत असू द्या, तरुणाईंपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजही आशाताईंनी आपल्या गाण्यानं मंत्रमुग्ध करून ठेवलेलं आहे। आणि आजही त्यांची गाणी जी आहेत ती अनेकांच्या काळजाला भिडतात, प्रेरणा देतात, आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा एक जी प्रेरणा आहे ती सुद्धा या ठिकाणी देत राहतात। आणि आजही त्यांची जी गाणी आहेत ती काळजाला भिडत आहेत। त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे, महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे। आणि महाराष्ट्र भूषणाची आठवण सांगताना एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांनी स्वरसमाधी घेतली आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी आता आशाताईंना भारतरत्न मिळावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आशाताईंना सन्मानित केलं। त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो त्यांच्या संगीत चाहत्यांसाठी, संपूर्ण मुंबईकरांसाठी आणि देशवासियांसाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस आहे। आणि अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचा हा जो स्वर्गरथ आहे तो पुढे जातोय। बरेचसे जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या सुद्धा गाड्या त्यांच्या या स्वर्गरथाच्या मागे मागे जाताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। संपूर्ण रस्त्यावरती गुलाबांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत। आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मोठी गर्दी झालेली आहे। पेनिन्सुलाच्या ज्या रस्त्यातून ही अंत्ययात्रा जाते त्या ठिकाणी आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला आशाताई यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी बरेचसे लोक आहेत जे आपल्या बाल्कनीमधून, खिडकीमधून आशाताईंवर फुलं टाकताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। बरेचसे लोक आहेत जे या गर्दीमधून वाट काढताना आणि या रथाच्या मागे चालताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। आशाताईंचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या स्वर्ग रथावरती। आणि बरेचसे त्यांचे जे चाहते आहेत ते या ठिकाणाहून जाताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। एकंदरीतच शोकाकुल वातावरणामध्ये ही जी अंत्ययात्रा आहे ती आता या ठिकाणाहून निघालेली आहे। भारतीय संगीत क्षेत्रात अमूल्य असं जे योगदान आहे ते आशाताईंनी कायम दिलेलं आहे। आणि त्यांची जेव्हा निधनाची बातमी समजली, देशभरातून चाहते, कलाकार, राजकीय नेते, तसेच अंतिम प्रवास मुंबईतल्या या रस्त्यांवरून आता सुरू झालाय। आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन, अंत्यदर्शन जे आहे ते अनेक सेलिब्रिटींनी घेतलं, नेते मंडळींनी घेतलं, कारण हे सगळेच जण त्याच सुरांचे चाहते। जो सगळा देश जसा या सुरांचा चाहता, तसेच हे सुद्धा सगळेजण त्या सुरांचे चाहते। त्यांच्या गाण्यांवर आपण सगळ्यांनीच भरभरून असं प्रेम केलं। आणि त्यामुळेच आज आशाताईंना अंतिम निरोप देणं त्यांच्या चाहत्यांना जड जात आहे, तसंच नेते मंडळींना आणि कलाकारांना सुद्धा जड जात आहे थोड्याच वेळात। आणि आपण पाहतो की मी मगाशी म्हटलं तसं की हा सुरांचा अंतिम प्रवास या ठिकाणाहून सुरू झालेला आहे। ज्या ठिकाणाहून हे सूर सुरू झाले त्याच ठिकाणी आता या सुरांचा अंतिम प्रवास येथे सुरू झालाय। सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सुद्धा आशाताईंशी अगदी जोडले गेले होते, कारण सगळ्या वयातली म्हणजे अगदी 8 दशकांपासूनचा हा सगळा त्यांचा प्रवास आहे। तेव्हाचे आताचे सगळे नवीन जे तरुण जी पिढी आहे ती सुद्धा आशाताईंशी इतक्या ह्याने जोडली गेलेली होती की आशाताईंच्या अशा अचानक जाण्यामुळे खरं तर सगळ्यांनाच ते दुःख या ठिकाणी अनावर झालेलं आहे। कारण प्रत्येक सूर आज प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळतोय।
नक्कीच म्हणूनच वाटेत जिथून जसा हा रथ स्वर्गरथ तो पुढे सरकतोय, अंत्ययात्रा जसजशी पुढे सरकते सूरसम्राज्ञी किंवा भारतीय पार्श्वगायनाची राणी असं ज्यांना संबोधलं जातं अशा आशाताई यांच्या जाण्यामुळे नक्की संगीत क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. आज विविध स्पर्धांमध्ये जरी आपण पाहिलं तरी आशाताईंचा एक जो वर्सटाईल आवाज होता त्यामुळे त्यांची गाणी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी गायली जात आहेत. नवीन येणाऱ्या प्रत्येक गायकांना खरं तर आशाताईंचं त्यांच्या आवाजाचं एक आकर्षण होतं. प्रत्येक प्रकारची गाणी आशाताईंनी खरं तर गायलेली आहेत. भावगीत असेल किंवा मग अगदी कॅबरे स्टाईल गाणं असेल तितक्याच जीव ओतून आशाताईंनी ते सादर केलं आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्याच काळजाला आजसुद्धा ती गाणी भिडतात. अगदी बोल्ड अंदाजातली अनेक गाणी जी त्या काळी सुद्धा सगळ्यांनी ज्याच्यावर प्रेम केलं, पिया तू अब तो आजा असेल किंवा दम मारो दम असेल, ही गाणी त्यावेळेला खूपच वेगळ्या चालीची आणि वेगळ्या बाजाची होती, पण ती इतक्या तन्मयतेनं आशाताईंनी ती सादर केली त्यामुळे ती आजसुद्धा आपल्याला अगदी तितकीच जवळची वाटतात. आपण आजही ती अनेकदा ऐकतो. हेच खरं तर आहे की आपल्या आजी आजोबांनी जो आवाज ऐकला तो आता जेनझीसुद्धा ऐकते आणि जेनझीनं सुद्धा त्या सुरांवर स्वरांवर तितकंच मनापासून प्रेम केलं. नक्कीच श्रुती, आणि आपण पाहिलं की बऱ्याचशा गाण्यांचं रिमिक्स होतं, मात्र आशाताईंच्या गाण्याचा रिमिक्स करण्याची गरजच पडली नाही. इतकी वेगवेगळ्या इतकी विविधता या सगळ्या गाण्यांमध्ये त्यांच्या सुरांमध्ये होती. आशाताईंचा आवाज खूप असा वेगळा होता. त्यामुळेच आज आपण पाहतो की म्हणजे गेली 7-8 दशकं आपल्या गाण्यांना त्यांनी संगीत क्षेत्राला अक्षरशः समृद्ध केलेलं आहे. एका वेगळ्या उंचीवर त्यांनी संगीत क्षेत्राला खरं नेऊन ठेवलेलं आहे. एक या सगळ्याच वर्सटाईल आवाजानं अनेकांच्या मनावर, सगळ्यांच्याच मनावर खरं तर अधिराज्य गाजवलेलं आहे. गिरीश, आपण पाहतो की मुंबईतल्या या रस्त्यांवर हा आशाताईंच्या सुरांचा हा प्रवास खरं तर या ठिकाणी सुरू झालेला आहे. अखेरची ही यात्रा, अंतिम यात्रा त्यांची या मुंबईच्या रस्त्यावर सुरू झाली आहे. आपण पाहतो की रस्त्याच्या कडेला असलेल्या सगळ्या घरांमधून सुद्धा फुलांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. नक्कीच अत्यंत शोकाकुल असं वातावरण सध्या मुंबईच्या लोअर परेलच्या या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जो स्वर्गरथ आहे तो सुद्धा निघालेला आहे. प्रसार माध्यमांचा देखील गराडा आहे, त्यासोबतच त्यांचे जे नातेवाईक आहे आणि त्यांचा जो चाहता वर्ग आहे, जे संगीत क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते सुद्धा आज रस्त्यावरती उतरल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. आणि एकंदरीतच अत्यंत शोकाकुल असं हे सगळं वातावरण आहे. आणि फुलांचा जो वर्षाव आहे तो इथल्या ज्या चाळी आहेत लोअर परेलच्या त्याच्यातून या चित्ररथावर होताना पाहायला मिळतोय. आणि एकंदरीतच जे वातावरण आहे ते अत्यंत शोकाकुल आहे. आणि या सर्व शोकाकुल वातावरणामध्ये आता हा जो स्वर्गरथ आहे तो निघालेला आहे. अवघ्या काही वेळानंतर ज्यावेळी स्मशानभूमीमध्ये पोहोचेल, हा रथ पोहोचेल, त्यावेळी अंत्यसंस्कार सुद्धा केले जातील. आणि ही जी निधनाची बातमी आहे ती समस्त देशभरातून चाहते, कलाकार, राजकीय नेते म्हणा किंवा मग जे मान्यवर म्हणा, त्यांना जाणणारे, त्यांच्यासोबत वेळ घालवणारे यांच्या काळजाला कुठेतरी चटका लागून गेला. आणि मुंबईतील त्यांच्या या कॅसा ग्रँडे या राहत्या घरी सकाळपासूनच चाहत्यांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली होती. आणि हीच गर्दी मुंबईच्या या रस्त्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांनी रांगेत उभं राहून आपल्या या लाडक्या गायिकेचे अखेरचे जे दर्शन आहे ते सुद्धा घेतलेले आहेत. आशाताई भोसले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये निखिल आपण पाहिलं तर तब्बल 7 ते 8 दशकांहून अधिक काळ जो आहे तो संगीत क्षेत्रामध्ये घालवला आहे. अमूल्य असं योगदान जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. विविध भाषेमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. हिंदी असू द्या, मराठी, बंगाली, गुजराती, त्यासोबतच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये सुद्धा जवळपास 14,000हून जास्त गाणी त्यांनी गायलेली आहे. आणि इतकं 8 दशकं गाणं गाणारी लताताई मंगेशकर यांची बहीण आहे. आणि त्यांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची जी एक वेगळी ओळख आहे ती त्यांनी तयार केली. बघा, आवाज आपल्याला सगळीकडे घुमताना पाहायला मिळतोय. जब तक सूरज चांद रहेगा आशाताई का नाम रहेगा, अमर रहे आशाताई अमर रहे, अशा ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक वेगळी त्यांनी जी ओळख आहे ती सुद्धा या ठिकाणी तयार केली होती. पॉप असू द्या, गझल असू द्या, शास्त्रीय संगीत असू द्या किंवा मग भावगीतं असू द्या, भक्ती गीतं असू द्या किंवा मग कॅबरे असू द्या, विविध संगीतातले रस आहेत त्या सगळ्या रसांमध्ये आपलं जे गायन आहे ते त्यांनी केलेलं आहे. मग क्लासिकल असू द्या, सेमी क्लासिकल असू द्या, सगळ्यांमध्ये त्यांनी गायलेले आहेत. आणि काही त्यांची जी गाणी आहेत
कायम स्मरणात राहणारी आहेत आणि कुठल्याही वयाच्या व्यक्तीने ती गाणी ऐकली तर त्याला ती अगदी काळाला भेटणारी आणि अगदी त्याच्या स्मरणात राहणारी. ते पिया तू अब तो आजा ना, अभिना गाओ छोड दम दम, किंवा मग मराठीत गायलेलं फुलले क्षण माझे केव्हा तरी पहाटे, मी माझं हरपून बसते, अनेक जे मराठी हिंदी गाणी. नक्कीच गिरीश, आणि आपण पाहतो की आशाताईंचा खरं तर आवाज वर्सटाईल, म्हणजे गझल, भजन, पॉप किंवा कॅबरे किंवा साधं लोकगीत सुद्धा ते इतकं भावना त्यामध्ये ओतून ते गायच्या की प्रत्येकाच्या मनाला ते भिडायचं. विशेष म्हणजे हिंदी गाणी तर होतीच, मात्र मराठी गाणी त्यांची आजही आपल्या कानावर पडतात. त्यावेळेला ते भाव अलगद आपल्या मनावर खरं तर ते तरंग असे उमटून जातात. आशा भोसले यांची आपण म्हणूया संगीतकारांसोबत जी अनेक गाणी गाजली, मग त्यात नय्यर, ओ.पी. नय्यर यांच्यासोबतची त्यांची अनेक हिट गाणी जी गाजली, ही जोडी खूपच त्यावेळेला बॉलिवूडमध्ये गाजत होती. त्यांनी R.D. बर्मन यांच्यासोबत सुद्धा अनेक हिट गाणी दिली. म्हणजे आशा भोसले यांच्यासाठी अनेकदा असं म्हटलं जायचं की एखादं गाणं जसं आहे त्या गाण्यात मिसळून जाणारा असा आशाताईंचा आवाज असायचा. त्या गाण्याचा बाज जसा तसा आशाताई त्या गाण्यात आपला जीव ओतायचा आणि त्यामुळेच अनेक संगीतकारांसोबत त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी दिली. हे तब्बल 12,000हून अधिक गाणी. आपण खरं तर हा आकडा आपल्याला आत्तासुद्धा विश्वास बसणार नाही इतका मोठा आहे. आणि सगळ्या भाषांमधली ही गाणी होती. मराठी होती, हिंदी होती, बंगाली होतं. म्हणजे भाषेचा अडसर त्यांना कधीच आला नाही. खरं तर कलाकाराला तो कधीच येत नसतो. पण आणखी एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे काही गाणी ही फक्त आशाताईंसाठी लिहिलेली होती. फक्त ती गाणी आशाताईंसाठीच बनलेली होती. आणि अनेक त्यांचे किस्से देखील यामध्ये आपल्याला ऐकायला येतात. मध्यंतरी आपण पाहिलं की अगदी 90-92व्या वर्षीसुद्धा म्हणजे कुठल्या कार्यक्रमांमध्ये तर सहभागी झाल्या तर एक चैतन्य निर्माण व्हायचं. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व असं उत्साही असं हे व्यक्तिमत्व होतं. अशा त्यांनी कधीच नवीन गाण्यांवर टीका केली नाही. त्यांनी ती नवीन गाणीसुद्धा आपलीशी केली, ती गाणीसुद्धा ऐकली. A.R. रहमान हा त्यांचा आवडता संगीतकार. खरं तर त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. तर अशी अनेक गाणी आहेत की म्हणजे जी नवीन आहेत ती सुद्धा आशाताईंना आवडली आहेत आणि कार्यक्रमांमधून आवर्जून त्यांनी त्याच्यावर खरं तर भाष्य केलेलं आहे. किंवा ज्या संगीत स्पर्धा असतात किंवा आपण काही शो आपण म्हणतो हिंदीमधले, तर त्यामध्ये सुद्धा जी नवीन नवीन मुलं गाण्यासाठी येत असतात तर त्या मुलांचं सुद्धा त्यांनी तेवढंच कौतुक देखील केलेलं आहे. नक्कीच. खरं तर हेलन यांची अनेक गाणी आज आपण आत्तासुद्धा आठवतोय. तर तेव्हा अनेकांना असं वाटायचं की हेलन हीच त्या गाणी सादर करतायत किंवा त्यांचाच तो आवाज आहे. हे अनेकांना नंतर कळलं होतं की हा आशा भोसले यांचा आवाज आहे. इतका तो मिसळून गेलेला होता. म्हणजे हेलन यांना आपण प्रत्यक्ष ऑन एअर पाहणं, म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी सिनेमात पाहणं, त्यांचा त्या ठिकाणचं नृत्य आणि मागून असणारा आणि त्यात मिसळून गेलेला असा आशा भोसले यांचा आवाज, म्हणजे तो एक वेगळाच समीकरण त्यावेळेला खरं तर जुळून आलेलं होतं. नक्कीच. आणि अगदी मीना कुमारीपासून ते आत्ताचं अगदी आपण म्हणूया ऐश्वर्या, आलिया भट यांच्यासाठीची गायलेली गाणी, म्हणजे इतके सूर, म्हणजे आत्ताच्या नायिकांसाठी गायलेली जी आशाताईंची गाणी होती ती त्या सुरांमध्ये सुद्धा तेवढंच तारुण्य आपल्याला अनुभवायला मिळायचं. नक्कीच. आणि खरं तर आशा भोसले यांनी एका मुलाखतीत आवर्जून सांगितलेलं होतं की त्यावेळेला उर्दू गायिकांचा बराचसा प्रभाव होता. तर त्यामुळे जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर उर्दू आवर्जून शिकलो. तो लहेजा, तो बाज, ते उच्चारण, हे सगळं आवर्जून शिकावं लागलं आणि ते तितक्या आवडीने त्यांनी शिकलं, हे त्यांनी एका मुलाखतीत अगदी आवर्जून सांगितलेलं आहे. तेच. आणि त्यामुळेच आशा भोसले नावाचं हे गारुड खरं तर सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य करते आणि त्यांचा आवाज पुढच्या काळातही आपल्या मनामध्ये रुंजी घालत राहणारी. इतकी 12,000 त्यांची ही जी गाणी त्यांनी गायलेली आहेत, ही गाणी प्रत्येकालाच आजही आपलीशी वाटतात. पुन्हा एकदा आपण जाऊयात गिरीश यांच्याकडे. गिरीश, नक्कीच. बघा, आता वरळी नाक्यावरती ही जी अंत्ययात्रा आहे ती दाखल होते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. लोक मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही जी दृश्य आहे ती सगळी कैद करून ठेवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हातामध्ये त्यांच्या फुलं आहेत आणि सगळी फुलांची जी उधळण आहे ती आता या स्वर्गरथावर केली जाणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये, झिरो ट्रॅफिकिंग हा संपूर्ण जो रस्ता आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या मोठ्या या रस्त्यावरती जे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आशाताई ज्या होत्या त्या सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या होत्या. आपल्या कारकिर्दीत तब्बल
7 ते 8 दशकं त्यांनी गाणी गायलीत आणि विविध भाषेतील जी गाणी आहेत ती गाऊन सगळ्यांच्या मनावरती त्यांचं जे अधिराज्य आहे ते आजही कायम आहे, कालही होतं आणि यापुढे देखील राहील. संगीत क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की जेवढे दिग्गज झाले त्या सगळ्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं, त्यांनी गाणी गायली आणि त्यांची जी गाण्याची जी छाप आहे ती अजूनही काळजाला भिडणारी आहे. त्यांचा जो आवाज आहे तो अजूनही कानाला तृप्त करणारा आहे आणि करोडो कान त्यांच्यामुळे आजही तृप्त होत आहेत, यापुढे देखील होत राहतील. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आपण पाहतोय की आता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे लोक आहेत ते उभे राहिलेले आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि बरीच वाहतूक व्यवस्थेमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. मर्मबंधातली ठेव ही अशा आशयाचे जे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर आहेत ते सुद्धा या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा पोलिसांकडून पावलोपावली दखल उचललं जात आहे. महिला पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक जे ते सुद्धा तैनात करण्यात आले. तर आशाताईंची ही अंत्ययात्रा या ठिकाणाहून सुरू झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतो की त्यांच्या चाहत्यांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे. तसंच या रस्त्यावरून जाताना प्रत्येकजण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव देखील या ठिकाणी करत आहे. पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जात आहे. आता लता दिदींनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यानंतर आशाताईंच्या आवाजाने म्हणजे लता दिदींचा गारुड लोकांवर असतानाच एक वेगळी शैली आशाताईंनी निर्माण केली आणि आपल्या एका वेगळ्या आवाजानं आणि त्यातल्या एक खट्याळपणा त्यांच्या आवाजामध्ये नेहमी त्या गाण्यांमध्ये दिसायचा आणि त्यामुळे लता दिदींपेक्षा आशाताईंचं गाणं हे नेहमीच वेगळं वाटायचं. शासकीय इतमामात आशाताई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही अंत्ययात्रा मुंबईच्या रस्त्यावरून निघाली. ज्या ज्या ठिकाणाहून ही अंत्ययात्रा जशी पुढे जाते तशी दोन्ही बाजूने त्यांच्या या अंत्ययात्रेवर पुष्पवृष्टी केली जाते. खरं तर आज आपण असं म्हणूया की आशाताई यांचं आपल्यातनं हे असं जाणं सगळ्यांसाठीच धक्का मोठा, एक बॉलिवूडसाठी जितका मोठा धक्का तितकाच सर्वसामान्य चाहत्यांसाठी सुद्धा. मात्र त्यांची गाणी, त्यांच्या गाण्यांच्या रूपानं त्या नेहमीच आपल्यासोबत राहणार आहेत आणि चिरतरुण असा हा आवाज आपल्याला कायमच तो आठवत राहणार आहे. गाणी त्यांची कायमच आपल्या सोबत राहणार आहेत. नक्कीच हजारो गाणी खरं तर आशाताईंनी आतापर्यंत गायली आहेत आणि आज आपण पाहतो की सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलेलं आहे ते म्हणजे आशाताईंच्या गाण्यांसंदर्भामध्ये. एकूणच त्यांच्या संघर्षमय जिद्दी असं त्यांचं जे आयुष्य होतं त्या संदर्भात देखील सर्च केलं जाते.